सीएनजी उपलब्ध नसल्याने लांजा शहरातील एकमेव सीएनजी पेट्रोल पंपावर रिक्षा चालक आणि 4 चाकी वाहनांच्या गेल्या 8 दिवसांपासून दररोज रांगा लागत आहेत। आज बुधवारी देखील सकाळपासूनच सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतर रांगा लागल्या होत्या। 5 ते 6 तासांपेक्षा अधिक काळ रांगा लावाव्या लागल्याने रिक्षा चालकांनी शासन आणि सीएनजीच्या नावाने अक्षरशः शिमगा केला। जर वाहन चालकांना सीएनजी उपलब्ध करून देता येत नसेल तर शासनाने हे सीएनजीचं भूत आमच्या मानगुटीवर बसवण्याचं कारण काय, असा संतप्त सवाल उपस्थित रिक्षा चालकांनी यावेळी केला। लांजा शहरातील सीएनजी उपलब्ध करून देणारा एकमेव पंप आहे, मात्र बऱ्याचदा सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा चालकांसह 4 चाकी वाहन चालवताना ताटकळत रांगेत उभं राहावं लागतं। याबाबत उपस्थित रिक्षा चालकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना, आम्ही आमची जुनी वाहनं काढून सीएनजीवर चालणारी नवीन रिक्षा खरेदी केल्या। यातील बहुतेक रिक्षा चालकांनी बँकेकडून कर्ज काढून रिक्षा घेतल्यात, मात्र सीएनजी उपलब्ध नसल्याने आम्हा रिक्षा चालकांना 5-5 तास रांगेत उभं राहून वाट पाहावी लागते। धंदा सोडून अशा प्रकारे जर आम्हाला रांगा लावाव्या लागत असतील तर आम्ही कर्ज कसे फेडायचे, असा संतप्त सवाल या रिक्षा चालकांकडून केला जात आहे। रिक्षा व्यावसायिकांसाठी शिमग्याबरोबर गणेशोत्सवा काळात चांगला व्यवसाय होत असतो, मात्र नेमकं याच वेळी सीएनजीच्या वारंवार असणाऱ्या तुटवड्यामुळे रिक्षा व्यावसायिक पूर्णपणे हवालदिल झालाय। यामुळेच रिक्षा व्यावसायिकांमध्ये संतापाची प्रचंड लाट निर्माण झाली आहे। प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे, लांजा।